मेल्यानंतर काय भरोसा पुन्हा मनुष्य देह मिळेल? खात्री आहे मला? नाहीये. मेल्यानंतर कशाला कुत्रा व्हायचा, मांजर व्हायचं, नंतर घुबड व्हायचं, नंतर एखादं झुरळ व्हायचं. तिथं कुठेच मनाने एकरूप होणं, मनाने दुसऱ्याला ॲक्सेप्ट करणं, आहे तसं ॲक्सेप्ट करणं वगैरे ह्या भावभावनाच नाहीयेत. ज्याला आपण हायर फंक्शन सेंटर्स म्हणतो मेंदूमधली ती डेव्हलप्डच नाहीयेत. जनावरांची नर-मादी फक्त शून्य भावनेनं फक्त मेकॅनिकली एकत्र येतायत आणि जातायत. नंतर एकमेकांवरती डाफरतात पण आहेत. जन्माला आलेलं एखादं पिल्लू असेल तर मोठं झाल्यानंतर त्याच्याकरता आपली आई ही फक्त मादी असते. तिचं तुझी मतं मला पटत नाहीत, माझी मला पटत नाहीत वगैरे काहीही नसतं. त्यामुळे टेस्टिंग होतच नाहीये. टेस्टिंग करण्यासाठी हा मनुष्य देह आहे, की मी आहे तसा समोरच्याला ॲक्सेप्ट करू शकतो का? तरच मी म्हणू शकतो, की मी पूर्णत्वाने तुझ्याशी एकरूप होतोय. नाहीतर मी जर अटी घातल्या, तू आजपासून कुंकू लावलंच पाहिजेस. बाहेर जाताना जास्त स्टायली मारायच्या नाहीत. लग्नाच्या आधी सगळं ठीक होतं. आता मला आवडणार नाही दुसऱ्या कोणी तुझ्याकडे बघितलेलं. मी उदाहरण म्हणून सांगतोय. अशा 50 अटी त्याने जर लग्नानंतर घातल्या, तर तो खऱ्या अर्थानं तिला मनाने ॲक्सेप्ट करतच नाहीये. तो त्याची मतं तिच्यावरती लादतोय किंवा तिची मतं त्याच्यावरती लादतेय. ह्या पद्धतीने पूर्णात पूर्ण मुदच्छेद ही अनुभूती येणारच नाहीये. जर प्रत्येक जीवाने हे लक्षात घेतलं, की जन्माला मी आलेला आहे, हीच मुळात ही अनुभूती घेण्यासाठी आलेला आहे. आणि माझ्याकरता ती जी स्त्री आहे, ही साक्षात आदिमायेचं एक रूप आहे. पण जर आधीच हे जाणून घेतलेलं असतं, की हे सहजीवन आहे. सहजीवनामध्ये असं शक्यच नाहीये. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवम पया. एका आईची सुद्धा एका संस्कारात वाढवलेली 2 मुलांचे विचार सुद्धा भिन्न असतात. हिचं तर वेगळ्या संस्कारात वाढलेली स्त्री आहे, वेगळ्या संस्कारात वाढलेला पुरुष आहे. त्यांच्यावर लहान असल्यापासून मोठं होईपर्यंत झालेले संस्कार, त्यांनी सोसलेलं काही संकटं, त्यांनी घेतलेले चांगले बरे-वाईट अनुभव, याप्रमाणे त्या जीवात्म्याची मतं बनलेली आहेत. ती वेगळीच असणार आहेत. ती कशी एक असतील? असं शक्यच नाहीये, की मेड फॉर ईच अदर. ते फक्त कदाचित एखाद्या सिगारेटच्या जाहिरातीतच शक्य आहे. फिल्टर आणि सिगारेट मेड फॉर ईच अदर. प्रत्यक्षात शक्य नाहीये. मेड फॉर ईच अदर हा भाव दोघांनी मनात स्वतःच्या निर्माण करायचा आहे. कशासाठी? तर आम्ही देहधारी म्हणून आलेले आहोत. आम्ही अपूर्ण आहोत आणि परिपूर्णतेचा अनुभव घेण्यासाठी मी ह्या स्त्रीशी किंवा मी ह्या पुरुषाशी एकरूप होणार आहे आणि आम्ही सहजीवन जगणार आहोत. समोरच्या व्यक्तीला गुणदोषांसकट मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. ज्या क्षणी आपण म्हणतो त्या क्षणी समोरची स्त्री तिची मतं पण सोडायला तयार होते आणि ह्या पद्धतीने जीवन सुरू केल्यानंतर तो पुरुष सुद्धा काही काळाने त्याची मतं पण सोडायला तयार होतो. पण जर त्यातल्या एकाने जर घट्ट पकडून ठेवलं, की नो, अनलेस यू फुलफिल माय कंडिशन्स, दिस इज नॉट पॉसिबल, दिस कॅनॉट क्लिक, वी कांट गो अहेड, ब्ला 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 ब्ला. कधीच कोणाशीच कोणाचं पटणार नाही. आजवर कधीही असं आयडियल जोडपं कुठे जन्माला आलेलं नाहीये. कारण 2 वेगळे जीव आहेत. आणि त्यातला महत्वाचा भाग असा आहे, की शिव आणि शक्ती, ज्याला शक्ती म्हणतात, ही शक्ती ही कायम स्पंदन पावणारी असते. मला सांगा, जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात, आय-सी-यूमध्ये, तर मनुष्य जिवंत असण्याचं लक्षण म्हणून तो एक मॉनिटर लावलेला असतो. त्याच्यावरती त्याच्या हृदयाचा जो काय आलेख दाखवतात, तो सारखा असा, 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 असा हलत असतो. तो जर स्ट्रेट लाईन झाली तर मनुष्य मेला म्हणून डिक्लेअर केला जातो. त्यामुळे शक्ती ही कायम स्पंदन पावणारी आहे. तुम्ही फिजिक्स शिकलेले आहात. फिजिक्समध्ये वेव्ह थिअरी शिकलेले आहात. वेव्ह कसे दाखवतात? हाय लो, हाय लो, हाय लो. पुरुष हा म्हटलं तर सूर्य तत्वाचा आहे, स्त्री ही म्हटलं तर चंद्र तत्वाची आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, चंद्र हा परप्रकाशी आहे. परंतु चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे, देहातल्या पाण्याशी आहे. आज मेडिकल सायन्स सांगतंय, की देहामध्ये 70 ते 80% पाणी आहे आणि जसं बाहेरच्या समुद्राला भरती ओहोटी तुम्हाला आलेली दिसते ना हो, तसंच देहातल्या पाण्याला पण भरती ओहोटी येते. आणि स्त्री ही मुळात स्त्री तत्वाची म्हणजे शक्तीची असल्यामुळे
तिच्या ठिकाणी हाय लो म्हणजे मनामधला हाय लो हा जो आहे म्हणजे सारखं खालीवर मनाची स्पंदनं मनाच्या अवस्था ह्या चालू असणारच आहेत. अपेक्षा ठेवणंच चुकीची आहे की आपल्या पत्नीचा आपल्या प्रेयसीचा जसा मूड काल होता तसाच आज असायलाच पाहिजे. नसणार आहे. कारण तिच्या देहामध्ये त्याशिवाय ऍडिशनल एक मून ऍक्टिव्हिटी आहे ज्याला म्हणतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. कारण इट इज अ बायोकेमिस्ट्री जी तिच्या देहात घडतेय. पुरुषाला प्रत्येक दिवस सारखाच आहे हो. आज उठलो तोच आहे. पण जसं बाहेर चंद्र ऍक्टिव्हिटी आहे, आज काय प्रथमा आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थी आहे, पंचमी, षष्ठी हे जशा बाहेर कला आहेत ना, तशा तिच्या देहामध्ये त्या कला खूप प्रॉमिनंटली विकसित होत असतात, इम्पॅक्ट घडत असतो. त्यामुळे त्या स्त्रीलाही बिचारीला माहिती नसतं, की मी काल फ्रेश का होते आणि आज दमलेली का वाटते. जशी अमावस्या जवळ येईल तसं तिचा मूड थोडासा मी कंटाळले, मी दमले, मी चिडचिडी झाले, शी नको वाटतंय काही करू. हे आपोआप घडतंय. हे समजून घेणं आवश्यक आहे त्या स्त्रीनी आणि त्या पुरुषांनी. हे जर समजून घेतलं तर कधीही भांडणं लग्नाच्या आधी काय आणि लग्नानंतर काय होणं शक्य नाहीये. कारण स्त्रीचा संबंधच मून ऍक्टिव्हिटीशी प्राधान्याने आहे आणि शक्ती ही चंद्राची आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशी जरी असला तरी आज संबंध तुम्ही इकॉलॉजी जर बघाल तर कुठलंही जर बी पेरलं असेल, रोपटं लावलं असेल तर दिवसभरात समजा त्या रोपट्याची उंची समजा एक 4 मिलीमीटरनी वाढत असेल तर एका रात्रीमध्ये ती 8 मिलीमीटरनी वाढलेली असते. म्हणजे वृद्धी होणं, वाढ होणं ही जी प्रक्रिया आहे ह्याचा संबंध मून ऍक्टिव्हिटीशी आहे. म्हणजेच स्त्रीशी आहे, म्हणजेच चंद्राशी आहे. आणि चंद्राचा संबंध पुन्हा तोच की त्या हायलोशी आहे, हाय टाईड लो टाईडशी आहे. जशी बाहेर समुद्राला हाय टाईड लो टाईड दिसतेय तसं स्त्रीचं मन सारखं खालीवर होत आहे. हे जर समजून घेतलेलं असेल तर काम खूप सोपं आहे.